केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी या कोल्हापुरातील स्टार्टअपनं अल्पावधीतच देशविदेशात नावलौकिक मिळवलाय. ग्रामीण कारागिरांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरी आणि हँडमेड बास्केट यांसारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. दरम्यान मिलान फॅशन वीक दरम्यान आंतरराष्ट्रीय ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चपलेसारख्या हुबेहूब डिझाईनची पादत्राणे सादर केली होती. परंतु त्याचं श्रेय हे कोल्हापूरच्या मूळ कारागिरांना दिलं नव्हतं. त्याचा निषेध नोंदवण्याऐवजी कलापुरीनं वेगळा मार्ग निवडला. कलापुरी या कारागिरांच्या संस्थेनं आणि VML इंडिया या एजन्सीनं थेट कोल्हापुरी चपलेसारखंच हातानं शिवलेलं चामड्याचं द कोल्हापुरी हे कॉफी टेबल पुस्तक तयार केलं. या पुस्तकात या कलेचा 1000 वर्षांचा प्रवास आणि त्यामागील कारागिरांची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी या पुस्तकाचं मानांकन पाठवलं होतं. यात एकूण 11 क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स या पुस्तकाला प्राप्त झालेत. या अवॉर्डबाबत कलापुरीच्या संस्थापिका अपर्णा चव्हाण यांनी माहिती दिली. कोल्हापुरी चप्पलचं नाव अजून कसं उंचावता येईल त्या अनुषंगाने आम्ही जेवढे पण इंटरनॅशनल अवॉर्ड्स होते त्याला ह्या बुकचं नॉमिनेशन पाठवलं. आणि मला सांगायला फार आवडेल की ह्या क्युरियस म्हणून जे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत की जे मागच्या शनिवारी मुंबई येथे पार पडले, तिथं या कोल्हापुरीला 11 अवॉर्ड्स मिळाले. त्यातलं त्यांचं टॉपमोस्ट द ब्लॅक एलिफंट म्हणून जे आहे तेही मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त द क्लिओ अवॉर्ड हे इंटरनॅशनल US अवॉर्ड आहे, त्याच्यात त्याला 3 ब्रॉन्झ अवॉर्ड्स मिळाले. DNAD म्हणजे ऑस्कर समजलं जातं ॲडव्हर्टायझिंगच्या फील्डमध्ये, तेही त्याच्यात मला वाटतं वूड पेन्सिल मिळाली ह्या आपल्या पुस्तकात. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक गौरी शिंदे, हर्षद राजाध्यक्ष, राहुल मॅथ्यू यांनी ज्युरी म्हणून काम पाहिलं होतं. या पत्रकार बैठकीला आतिश चव्हाण, प्राध्यापक श्रीधर वैद्य, व्यवस्थापिका अमृता काळे उपस्थित होत्या.